हॅलो मित्रांनो, ॲक्च्युली मी ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवणार नव्हता, तर वेळ नव्हता, पण एक कमेंट आली त्यामुळे मला बनवावी लागली. तर आपण मार्केटला आता उद्या आपण मार्केट कुठे जाऊ शकतो आणि आपल्याला काय ट्रेड मिळू शकतो ते बघूया. सर्वात पहिलं आपण बँक निफ्टी बघूया आणि उद्या निफ्टीच्या एक्सपायरीवर. तर मी मोस्टली निफ्टीची एक्सपायरीज करीन, पण त्याआधी मी बँक निफ्टीचं सांगतो. बँक निफ्टी बघायलाच डाऊन साईडला गेल्यानंतर एक बऱ्यापैकी अप ट्रेंड दिला बरोबर, आणि मी माझं प्रॉफिट इथेच माझं बुक झालं प्रॉफिट, आणि मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. तर आपल्याला उद्या काय मिळू शकते ते सांगतो. अगर तुम्ही जर अजून मागे जाल ना, तर तुम्हाला दिसेल की हा एक सपोर्ट आहे बरोबर. इथून मार्केट सपोर्ट येतात, त्याच्यानंतर मार्केटने इथे रेजिस्टन्स फेस केला बरोबर. दोनदा रेजिस्टन्स फेस केला, इवन आज पण एक रेजिस्टन्स फेस केला बरोबर. अगर मोठी मूवमेंट हवी असेल ना, तर त्याला तो लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. तर मार्केट कुठे ओपन झालं ती काय करू शकतं ते सांगतो मी तुम्हाला. समजा आता जिथे मार्केट आहे तिथून अगर फ्लॅट ओपन झालं, समजा फ्लॅट ओपन होऊन ही अगर लेवल ब्रेक करते ना, तर आपण मॅक्झिमम इकडे दोनदा एंट्री घेऊ शकतो. ओके, आपण कॉल बाय करू शकतो किंवा पुट सेल करू शकतो, तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि जसं केलं, पहिल्यांदा एंट्री घेतली, एस एल गेला, ठीक आहे. परत एकदा एंट्री घेतली ना, तर अगर परत आपण मॅक्झिमम अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. आणि अगर आपला साईडला मार्केट जातं 1:2 मिळालं, तर कमीत कमी 1:4साठी आणि 1:5साठी थांबा. कारण काय ना, हे बघा मार्केट आहे ना, एवढ्या मोठ्या मोमेंटम नंतर ना, तर एक कुठे ना कुठे ते मार्केट जाऊच शकतं. ओके, आणि ह्याचं टार्गेट मी तुम्हाला पहिला टार्गेट सांगतो. पहिला टार्गेट कुठपर्यंत असू शकतं ते, जसं परत तुम्ही जरा लांबपर्यंत जाल तर तुम्हाला दिसेल इकडे एक रेजिस्टन्स मिळायचे चान्सेस आहेत मार्केटला बरोबर. ह्या लेवलपासून मार्केट खाली आलं आहे, परत ह्या लेवलपासून मार्केट खाली आहे. तर तुम्हाला पहिला टार्गेट हा इझिली मोठा मिळू शकतो. त्यामुळे अगर ही लेवल ब्रेक करते, तर आपलं डायरेक्ट नेक्स्ट टार्गेट 49,700च्या आसपास आपण ठेवू शकतो. त्यामध्ये बायर्सला पण बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो आणि सेलर्सला पण बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. ठीक आहे, एवढं सिम्पल ठेवायचं. वरती जात असेल तर मॅक्झिमम दोनदा एंट्री घ्यायचं. समजा दोन्ही वेळा लॉस झाला ना, मग त्या दिवशी ट्रेड नाही करायचं, कारण त्या दिवशी काय होणार, मग हे मार्केट ह्याच झोनमध्ये फिरणार. ठीक आहे, कोणत्याही साईडला मुवमेंटम नाही देणार. आणि एकदम मोठं गॅपअप झालं, समजा एकदम मोठं गॅपअप झालं, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक करतो आहे, तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. पण मॅक्झिमम दोनदा एंट्री घ्या, आणि प्रत्येक 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, तुम्ही तुमचं एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा. मी पहिल्या मिनिटाला एंट्री घेतो. मी ते तुम्हाला सांगत का नाही, कारण त्यामध्ये लॉस व्हायचे चान्सेस खूप आहेत, पण माझ्यामुळे तुम्हाला परत लॉस होईल हे बरं वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला पहिल्या मिनिटाला नाही सांगत आहे. तुम्ही 5 मिनिटाचं वेट करा, कारण मार्केटला जायचं असेल तर ते 5 मिनिटामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या मिनिटाला एंट्री नका, कारण खूप वेळा त्याच्यामध्ये लॉस होतात. आता मला लॉस झालं, त्याच्यानंतर प्रॉफिट आहेत, त्याच्यामुळे मी ती रिस्क घेऊ शकतो. ठीक आहे, पण तुम्ही फक्त पहिल्या 5 मिनिटाची वाट बघा. 5 मिनिटाचा हाय ब्रेक करतो वरच्या साईडला, तर मार्केटवरती जाऊ शकता. ओके, आणि डाऊन साईडला बघायचं असेल तर गॅप डाऊन ओपन झालं आणि 48,300चा लेवल अगर ब्रेक करतो आहे ना, तुम्ही राऊंड नंबर ब्रेक होऊ द्या, 48,300चा लेवल ब्रेक होत आहे, तर आपण डाऊन साईडला परत दोनदा एंट्री घेऊ शकतो. एकदा एस एल हिट झाला, वरच्या साईडला गेलं, परत सेम लेवलला आला, तर आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि डाऊन साईडला पण एक बऱ्यापैकी मोठा प्रॉफिट मिळू शकतो. आणि सध्या मी तुम्हाला सांगतो, मी क्वांटिटी पण आज हाफच क्वांटिटी मारली, म्हणजे एकच लॉट घेतलेला. जसं मी सांगितलं, मी 2 लॉट घेणार, पण नाही, फक्त एकच लॉट घेतलेला. त्याचं रिझन काय माहिती आहे, हा वीक जरा जाऊ दे, कारण हा आता रिझल्टचा वीक होता, त्याच्यामुळे अजून थोडं मार्केट थोडं वॉलेटाईल होऊ शकतं. तर हा वीक जाऊ दे, नेक्स्ट वीकपासून आपण आपली फुल क्वांटिटी मारायचा प्रयत्न करू. आणि समजा एकदम ह्यात 48,300च्या खाली जगह ओपन होत आहे, तर पहिले एक रेड कॅन्डल बघा आणि त्याचा लो ब्रेक करत असेल, आपण खालच्या साईडला जाऊ शकतो. कारण जास्त मोठा गॅप डाऊन असेल ना, तर हे मार्केट परत माझ्यासाठी निगेटिव्ह होईल. फ्लॅट ओपन होऊन 48,49,100चा लेवल ब्रेक करतं, तर मार्केट पॉझिटिव्ह होईल, आणि त्याच्यावरती पण गॅपअप झालं तर मार्केट परत पॉझिटिव्ह होऊ शकतं. ओके, आता आपण निफ्टीचं बघूया. निफ्टीची एक्सपायरी मी स्वतः निफ्टीमध्ये करणार आहे. अगर आता आपण निफ्टी बघू ना, तर निफ्टीचं ॲक्च्युली अपसाईडला जरा जास्त वरती जावं लागेल. अगर तुम्ही अजून थोडं लांब याल तर तुम्हाला कळेल की इथे सुद्धा तो एक रेजिस्टन्स फेस करतो आहे बरोबर. इकडे रेजिस्टन्स फेस करतो, त्याच्यानंतर इथून परत ब्रेक केला, ती एक मोठी रॅली आली, आणि परत इथून एक सपोर्ट मिळतं बरोबर. अजून थोडं वरती घेऊ शकतो आपण. ओके, आणि डाऊन साईडला मी ह्यामध्ये डाऊन साईडला आहे, पण कसं माहिती आहे, फ्लॅट ओपन झालं, हा लेवल ब्रेक करत असेल तरी मी दोनदा एंट्री घेईन, आणि एकच लॉट सेल करणार आहे, कॉल सेल करीन, आणि थोडा इन द मनीमध्ये करीन, कारण इकडून आता ब्रेक केला तर एक मोठ्यापैकी प्रॉफिट मिळायचे चान्सेस आहेत. ओके, त्यामुळे मॅक्झिमम दोनदा एंट्री घेईन. 1:2चा टार्गेट झाला तर मी माझा एस एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करीन डाऊन साईडला. आणि अप साईडला बघा, अगर हा लेवल पण ब्रेक करतो आहे ना मार्केट, तर आहे ना, ह्याचा हाय अगर ब्रेक केला ना, तर मार्केट वरती जाऊ शकतं. पण काय ना, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक रेजिस्टन्स फेस करायला लागणार, इकडे फेस करायला लागणार,
इकडे फेस करायला लागणार, इकडे फेस करायला लागणार, परत इकडे फेस करा. तर एक मोठा टार्गेट बाईंगमध्ये क्लिअरली नाही मिळू शकत. त्यामुळे पण बँक निफ्टीमध्ये क्लिअरली मिळू शकतो वरच्या साईडला. अगर पण मी मोस्टली निफ्टीमध्येच करीन. मोठा गॅपअप झाला ना आणि अगर 23,032 अगर लेवल ब्रेक करतो तर मी वरच्या साईडला जायचा प्रयत्न करेन. ओके, अगर 23,032 लेवल ब्रेक करतो मी माझे 2दा एंट्री घेईन. एकदा एस एल हिट झाला तर ठीक आहे, परत त्याच लेवलला आला तर मी परत एकदा एंट्री घेईन. आणि समजा माझा एकदा एस एल हिट झाला आणि परत मार्केट खाली आलं ना तर समजून जायचं की तो दिवस हा फक्त वॉलेटाईलच असणार. मार्केट मग निफ्टी कुठे जाणार नाही. मार्केटला का मोठी रॅली करायची असेल तर 23,032 लेवल त्याला ब्रेक करावं लागणार किंवा मग 22,400 लेवल ब्रेक करावं लागणार. ठीक आहे, 22,400 लेवल ब्रेक केला तर मी माझी एंट्री घेईन आणि 23,032 लेवल ब्रेक केला तर मी वरच्या साईडला पी सेल करीन. आणि एक मोठा 22,400च्या खाली अगर मोठा गॅप डाऊन होतो आहे तर मी पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघीन, त्याचा लेवल ब्रेक झाला तर मी माझी एंट्री घेईन. मॅक्झिमम 2दा एंट्री 1:2 झालं की माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करेन. ठीक आहे, एवढं क्लिअर, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. आपला लेवल ब्रेक करायची वाट बघायची. आपण मार्केटकडे नाही तर मार्केटला आपल्याकडे बोलवा. ठीक आहे, एवढं एकदम क्लिअर फंड आहे. तुम्हाला मी आता पहिले ऑप्शन सेलिंगचं सांगतो. बाईंगचं तर सिम्पलच आहे. बाईंगची अगर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली, जो पण लेवल ब्रेक केला हा किंवा हा, ठीक आहे, जो पण लेवल ब्रेक केला 5 मिनिटाची कॅन्डल नंतर त्याचा लो ब्रेक करता आपण एंट्री करू शकतो. ठीक आहे, आणि आता मी ऑप्शन सेलिंगचं सांगतो. ऑप्शन सेलिंगचं एकदम सिम्पल ठेवायचं. समजा मी जो लेवल दिला आहे 23,048, ठीक आहे, त्याच्यावरती गॅपअप ओपन झाला ना तर पहिले 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल असेल, जसं त्याचा हाय ब्रेक केला आपण आहे ना ह्या लेवलचा जो पण त्याचा लो असेल, समजा आता 23,100चा अगर लो असेल तर 23,100चा आपण पी सेल करू शकतो. आणि त्याचा एस एल सांगतो, जोपर्यंत परत त्याच लेवलला येत नाही ना, जिथे लो कॅन्डल मारले असेल जोपर्यंत लोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण आपली जी ट्रेड आहे तो कंटिन्यू करू शकतो. आणि समजा एकदा लो आला, समजा इथून वरून आपला खाली एस एल गेला, ठीक आहे, त्याच्यानंतर परत जाऊन परत सेम लेवल येत असेल ना तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री पी सेलमध्ये पण करू शकतो. आणि त्याचप्रमाणे अगर समजा 22,400चा खाली अगर रेड कॅन्डल 15 मिनिटाची बनत असेल, 15 मिनिटाची रेड कॅन्डल जसं लो ब्रेक झाला आपण 22,400चा कॉल पण सेल करू शकतो सेम पद्धतीमध्ये. आणि डायरेक्ट ब्रेक करतो तर ठीक आहे, आपण डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो बाईंगमध्ये पण आणि सेलिंगमध्ये पण. पण कमीत कमी एस एल 20 to 30 पॉईंटचा एस एल ठेवाच लागणार, कारण मार्केट वॉलेटाईल आहे. तर जास्त जवळ एस एल ठेवला तर तो हिट व्हायचे चान्सेस जास्त आहेत.